आणि मी त्याला लग्नासाठी विचारलं. वेलकम टू एपिसोड 15 ऑफ आमची लव्ह स्टोरी. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पार्थने मला म्हटलं की तू उद्याच त्या मुलाला तुझ्या मनातलं सांग. आणि मी त्याला म्हटलं की उद्या का? तर आम्ही ज्या दिवशी हे सगळं बोलत होतो ना, त्या दिवशी 13 फेब्रुवारी होती. म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे होता. आणि त्याच्या हिशोबाने या दिवसापेक्षा कोणता बेस्ट डे असूच शकत नाही एखाद्याला स्वतःच्या मनातलं सांगण्यासाठी. आणि यावर मी खूप जास्त विचार केला. त्याला कसं बोलायचं, कसं सांगायचं, सुरुवात कशी करायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करूपर्यंत ना माझं हृदय माझ्या शरीरातून बाहेर पडून ना फक्त मॅरेथॉन पळायचं बाकी राहिलं होतं. आणि मी फायनली एका कन्क्लुजनवर पोचले की मी याला बोलूच नाही शकणार. फेस टू फेस तर कशीच माझी हिंमत नाही होणार. म्हणून मी ठरवलं की माझ्या मनातलं सगळं लिहिलेलं एक लेटर त्याला द्यायचं. आणि ते लेटर मी लिहायला बसले रात्री 1 वाजता. जवळपास 3 वाजता मी ते लेटर लिहून संपवलं आणि ते 5 पानांचं लेटर झालं. आणि मलाच समजत नव्हतं की मी काय मूर्खपणा करते ते. आणि त्याला ते आवडेल नाही आवडेल, मला जर त्याने बालिश म्हटलं आणि सगळं सोडून दिलं तर, असे 100 प्रश्न माझ्या डोक्यात होते. आणि मेन प्रश्न हा होता की ते लेटर मी कोणत्याही सेपरेट पानांवर लिहिलं नव्हतं, माझ्या डायरीमध्ये लिहिलं होतं. आणि तो सगळ्यात मोठा घोळ मी घातला होता. कारण की आता ती डायरी मला पार्थपर्यंत पोहोचवायची होती. दुसऱ्या कोणाकडून त्या डायरीला तिथेपर्यंत पोहोचवणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती. आणि मी स्वतः घेऊन जाणं म्हणजे तर फेस टू फेस बोलण्यासारखंच झालं ना. मला खरंच समजत नव्हतं की नेमकं काय करायचं.